लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट. सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे की लाडकी बहीण योजनेची KYC पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे. नमस्कार मित्रांनो, माहितीच्या या जंक्शनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपल्या माहितीला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेची KYC करताना ज्या महिलांकडून काही चुका झाल्या होत्या त्या चुका दुरुस्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा KYCचा पर्याय सुरू केला आहे. तर चला मित्रांनो, KYC कशी करायची जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सर्वप्रथम ladkibaheen.maharashtra.gov.in ही या वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे आणि नंतर या प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. या ठिकाणानंतर ही KYCची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आला होता. बघा मित्रांनो, ज्या महिलांची KYC करताना चुकलेली आहे फक्त त्यांच्यासाठीची संधी आहे. ज्या महिलांची KYC बाकी आहे किंवा काही कारणास्तव त्यांनी KYC केली नाही किंवा त्यांना करता आली नाही, अशा महिलांसाठी पुन्हा KYC करण्याची कुठलीही संधी महाराष्ट्र शासनाकडून अद्यापपर्यंत उपलब्ध करण्यात आलेली नाही. तर इथं आल्यानंतर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक या बॉक्समध्ये लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे. नंतर जो काही कॅप्चा खाली दिला आहे तो कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करून OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP या ठिकाणी टाकून OTP सबमिट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची योग्य उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. तर बघा, पहिला प्रश्न असा आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा नाही. आपल्या या ठिकाणी नाही असं निवडायचं आहे. आणि प्रश्न क्रमांक 2 म्हणजे B, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही. या ठिकाणी सुद्धा नाही असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. दोन्ही ठिकाणी नाही नाही असा पर्याय निवडून खाली दिलेल्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी आपली KYC यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. धन्यवाद.